ज्या वेळेला सीचा जर विचार केला एक्सटर्नल एक्झामचा काय विचार ही स्टेटमेंट कसं टाकले सांगा, तर ज्यानं पास केलं त्याला ती स्टेटमेंट काय टाकले सांगता येते की हा व्हेरिएबल यूज का केलेला आहे सांगता येते. मग मी डिप्लोमा स्टुडंटला काय सांगतो की ज्याला प्रोग्राम दिलेला आहे त्याला काय करा, प्रत्येक 2 महिन्याच्या आधी एक नॉन एक्झिक्युटिव्ह स्टेटमेंट प्लेस करा, जस्ट टू मेन्शन व्हॉट इज द नेक्स्ट 2 मंथ्स किंवा व्हेरिएबल डिफिनेशनच्या आधी नॉन एक्झिक्युटिव्ह स्टेटमेंट टाका आणि त्याच्यामध्ये नॉर्मल इंग्लिशमध्ये दिला व्हेरिएबल n1 इज यूज्ड फॉर द नंबर 1, व्हेरिएबल add इज यूज्ड टू गेट समेशन व्हॉटएव्हर, म्हणजे तो व्हेरिएबल कसा यूज केलेला आहे तो त्याच्यामध्ये मेन्शन करा. आता त्याचा कॉम्प्युटरचा काही संबंध नाही आहे कारण का ती नॉन एक्झिक्युटिव्ह आपण मेन्शन करणार आहे त्यामध्ये कन्वर्ट होणार नाही. त्या स्टेटमेंटचा उपयोग जो आहे तो तुमच्या मित्रांना होतो, म्हणजे जे पास करणार आहे त्यांना ऍक्सेस कळेल जरी कुठला व्हेरिएबल त्याच्यासाठी आहे किंवा जरी एक्सेस करायला विचारलं किंवा ही लाईन ज्यासाठी वापरलाय ते वाचू शकतो समोर येतं, ही लाईन फॉर्मसाठी वापरलेली आहे फॅक्टरी कॅल्क्युलेशन मध्ये तेवढं वाचू सांगू शकतो. म्हणजे त्यासाठी मी रिक्वेस्ट करत होतो की जो पण प्रोग्राम लिहिणार आहे त्याला कंपल्सरी प्रोग्राममध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह टाका कंपल्सरी. आजकाल ज्या वेळेला MNC मध्ये प्रोग्रामिंग केलं जातं त्यावेळेला नॉन एक्झिक्युटिव्ह स्टेटमेंट टाकणं कंपल्सरी गरजेचंच असतं. त्याला रिझन समजा मी एखाद्या कंपनीमध्ये ऍज अ प्रोग्रामर म्हणून जॉब करतो, मी XYZ कंपनीमध्ये ऍज अ प्रोग्रामर म्हणून जॉब करतो आणि ती मी ज्या ठिकाणी माझी कंपनी आहे तिथं फिलिप्सचं शोरूम आहे, फिलिप्सचं शोरूम आहे आणि मी एका